शहरामध्ये 2 गटामध्ये मारहाणीचा प्रकार घडला. म्हणजे एका प्रतिष्ठित नगरसेवकाला मारहाण होते, ही एक गोष्ट तशी निंदास्पद गोष्ट आहे. राजकीय विचार प्रवाह जर कुठला जरी असला तरी अशी घटनेचा निषेध आपण केला पाहिजे. त्यामुळे आज मी सचिन जाधव यांना भेटायला आलो, डॉक्टरांना पण भेटलो, पेशंटची विचारपूस केली. म्हणजे नाकाला काहीतरी नॉर्मल स्वरूपाचं फ्रॅक्चर आहे, पण आज खऱ्या अर्थाने शहराने विचार करणं गरजेचं आहे. हे कशाचं प्रतीक आहे? मतदारांमध्ये बरंच संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यातनंच अशा घटना घडतात असं सांगितलं जातं. मतदारांमध्ये अशा प्रकारचे गेले 4 दिवसापासून हा प्रकार घडवून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल परवा एक कुणीतरी एक व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि त्यांनी सांगितलं की मला निलेश लंकेंच्या समर्थकांनी मारहाण केली, आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी परत बाईट दिली. तो व्यक्ती आमच्या ओळखीचा नाही, काय नाही, मारहाण करणारे कोण माहीत नाही, काय नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बाईट दिली की हा मला भाजपच्या काही नेते मंडळींनी माझ्यावर दबाव आणला होता आणि त्यांनी मला दबावापोटी अशी बाईट द्यायला लावली. असा प्रकारच नाही. आज तर तुम्ही पाहिलं असं, आज जी घटना घडली म्हणजे खरी गुंडागिरी कोणाची, खरी दादागिरी कोणाची, आज तर नगर शहरासमोर आली ना. मारहाणीची घटना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.